कोविडच्या काळामध्ये ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिल्याची कबुली न्यू इंडिया बँक गैरव्यवहारातील आरोपीने दिली आहे। आरोपी हितेश मेहतांना लोकांनी ठेवीसाठी दिलेले पैसे परस्पर व्याजाने दिल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड आली आहे आणि कोविड काळामध्ये अनेक व्यावसायिकांच्या व्यवसायाला खीळ बसलेली होती। व्यवसायामध्ये प्रचंड नुकसान झालेल्या व्यावसायिकांना पैशांची नितांत गरज असल्याचं पाहून नितेशने बँकेमधील ठेवीदारांचे पैसे व्याजाने देऊन पैसे कमावण्याचा गोरखधंदा सुरू केलेला होता। आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या धर्मेशला हितेशने व्यवसायासाठी 70 कोटी रुपये दिल्याचं समोर आलं आणि हितेशने प्रभादेवी कार्यालयातील तिजोरीमधून 112 कोटी रुपये तर गोरेगाव कार्यालयातील तिजोरीमधून 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं तपासामध्ये समोर आल्याची माहिती आहे। आणि मुंबईमधील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या लुटीमागे भाजपचे नेते असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। मुलुंडचा पोपटलाल आत्ता का बोलत नाही असा सवाल सुद्धा राऊत यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप होतंय असा आरोप सुद्धा राऊत करताना पाहायला मिळाले आणि ज्या बिल्डरांना पैसे मिळाले ते भाजपा आणि संघांशी संबंधित आहेत असा मोठा आरोप राऊतांनी केलेला आहे आणि त्यावर भाजप नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि संघाचा या संदर्भात कोणताही संबंध नाही अशी प्रतिक्रिया असं प्रत्युत्तर मंगल प्रभात लोढांनी दिलंय। आता हा मुलुंडचा पोपटलाल कुठे लपलाय, कुठल्या बिळात लपलाय, आता का बोलत नाही तो? भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत, भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं। बोला ना, देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती। काय गुन्हे दाखल करताय तुम्ही, कोणा गुन्हे दाखल करताय? सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि RSS संघाशी संबंधित आहेत। काही लोकांना आता प्रकारची स्टंटबाजी करून लोकांच्या समस्येपेक्षा राजकीय वादात राहणं हे जास्त अधिक पसंत असते। त्यातले एक उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत आहेत। मी आज पुन्हा एकदा इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आर्थिक गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो। तिथले स्थानिक जे आमदार आहेत त्या भागातले, मुंबईतले, खरं तर अशा बँकेचं का, कारण ज्या ज्या पद्धतीनं कर्ज दिलं होते कर्ज फेडच मोठ्या प्रमाणावर झालेली नाही, अनियमितता या सगळ्या प्रकरणात झालेली आहे आणि सगळे कर्ज प्रकरण राम कदम जे आमदार आहेत त्यांच्या शिफारसीने झालं अशा पद्धतीचं ठेवीदारांचं म्हणणं आहे आणि ठेवीदारांच्या त्याच्यामुळं जे नुकसान होतं याला राम कदम किंवा भारतीय जनता पार्टी सहभागी आहे असं सुस्पष्टपणे दिसतंच आहे ना। असं आहे की आता संजय राऊतावर कोणाने बोलायच्या, कोणाने काय RSSच्या संबंध त्यांच्या, ते बँक लुटली ते सरकारने ऍक्शन घेतला, RSSचा काय संबंध, काय संबंध नाही।